नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मल्हारी वस्त्र स्वामींसाठी बनवलं आहे. ह्याची टोपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कारण खूप छान अशी टोपी मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे. तरी व्हिडिओ बघा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ह्याच्यासाठी डोक्याचा जो काहीही घेर आहे आपला, त्याचा निम्मा भाग करायचा आणि घडी फोल्ड करून निम्म्याचा निम्मा. आता ही उंची बघाल टोपीची, तर आपल्या ह्यानं 2.5 सव्वा 2 घातली आहे आणि हा मी जो काहीही टोपीचा घेर आहे त्याचा पाव असं घडी घातली तर पाव इंच, म्हणजेच टोपीचा मध्य येणार काय तर 3.5च्या निम्म केलं तर 1.25, म्हणजे याचा जो खालचा भाग आहे तो 1.25 इंचाचा आहे. आता एका साईडला पुढचा जो साईड आहे त्याला अर्धा इंचाचा गोलवा मी देऊन घेतला आहे. बरोबर अर्धा इंचाचा गोलवा दिला आहे आणि मागच्या साईडला गोलवा दिलेला नाही आहे. आणि वरची जी साईड आहे ती आपल्याला असा तिरका शेप येईल अशा पद्धतीनं वरच्या साईडचं मेजरमेंट घालून घ्यायचं आहे, कारण ही पगडी अशी तिरकी जाते. म्हणजेच साधारण जर खाली तुमचं 3.5 असेल तर वरचा घेर ह्याच्या वरच्या घेरासाठी तुम्ही 1 इंच वाढीव धरा आणि अशी तिरकी लाईन मारा. आता 2 वेगळे एक पुढचा भाग एक मागचा भाग ह्याच्यासाठी 2 पीस काढून घेतलेत. आता कॅनव्हास आहे, नॉन वुव्हन आहे. आता हे आपण शिवून घेऊयात. तुम्ही जर कॅनव्हास वापरणार असाल, चिटकवायची तुम्हाला प्रॅक्टिस असेल, चिटकवलं तरी चालेल. आता हे सरळ बाजूवरती मी शिवून घेतलं आहे आणि अस्तरही जॉईंट करून घेतलं आहे. अस्तर जॉईंट कसं करायचं हे मागच्या 4-5 व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तरी मागच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या असतील व्यवस्थित तर तुम्हाला हे अस्तर मी कसं जॉईंट केलं, म्हणजे काही नाही, जसं आपण अस्तर ब्लाऊजचं जॉईंट करतो ना तसंच, फक्त अस्तर जॉईंट करताना सरळ बाजू ह्याला आतमध्ये घालायची. एरवी आपण काय करतो, सरळ बाजू वर ठेवतो आणि अशी दापटीप मारून घेतलेली आहे. मागच्या व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या असतील तर हे अस्तर जॉईंट करायचं तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता लेसचं काम हे तुम्ही तुमच्या आवडीनंही करू शकता. आत्ता मल्हारी पगडीला मी ह्या पद्धतीनं लेस लावत आहे. ह्या पद्धतीनं लावली तरीही चालेल, तुमच्या आवडीनं वेगळ्या पद्धतीनं लेस फिरवलीत तरीही चालेल, कारण शेवट ही कला आहे. ही इथं आपलं आर्ट आहे आणि आपली जी काही आतली एक आहे, आपल्याला आतून काय वाटतंय, इथून लेस फिरवावी, तिथून असं वेगळं करत जायचं. दरवेळेस त्याच पद्धतीनं मी करत नाही. माझी मागच्या वेळेची टोपी ही वेगळी होती, यावेळेची टोपी ही वेगळी आहे. जर तुम्ही चॅनलवर कंटिन्यू असाल, माझ्या जर शॉर्ट्स बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या वेळेची टोपी आणि यावेळेची टोपी यामध्ये फरक आहे. का तर मागच्या वेळेपेक्षा यावेळेस माझ्या क्रिएटिव्ह माइंडनं काहीतरी वेगळं बनवलं, म्हणजेच ह्याच्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी दाखवून देण्याचा पूर्ण वाव आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही वेगळं डिझाईन, एखादी वेगळी टोपी तुम्ही बनवू शकाल. जे तुम्ही वेगळं बनवाल ना त्यालाच मार्केटमध्ये खूप डिमांड असतं, कारण ते कोणी बनवलेलं नसतं. ह्या मल्हारी हे जे टायगर प्रिंट आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन येतात, पण ह्या ताईंना काळं नको होतं जास्त, त्यामुळं हे वेगळ्या प्रकारचं कापड मी टायगर प्रिंटमधलं घेतलं आहे, ज्याच्यामध्ये काळं कलर येत नाही आहे. आता हे दोन्ही पार्ट आपले बनवून झालेले आहेत. आता आपल्याला ते दोन्ही पुढचा आणि मागचा भाग एकमेकावरती ठेवायचा. आणि पहिल्यांदा मी काय करते, आता आपल्याला कॅनव्हास जिथून आपण लावलेलं आहे त्या कॅनव्हासच्या कडेनं बरोबर टीप मारून घेते, म्हणजेच आपल्याला आपल्या उलट साईडनं
खूण एक निर्माण होईल. जसं चॉकनं खूण करतो, ती चॉकनं खूण करण्याच्या ऐवजी मी टिपेनं खूण केलं एवढंच. आता आपल्याला हीच खूण ह्या साईडनेही करून घ्यायची आहे. टिपेचीच खूण, याला टिपेची खूण असं म्हणूयात. आता हे आपण एकावर एक ठेवलं, सरळवर सरळ. आणि आता हे आपण शिवून घ्यायचं आहे. आता मगाशी जे आपलं कॅनव्हास आहे ते आपल्याला दिसत असेल तर ठीक आहे. जर दिसत नसेल तर त्याच्यावरती तुम्ही चॉकनं किंवा टिपेनं खूण करून घेऊ शकता. मध्य काढला आहे मागच्या भागाचा सुद्धा व्यवस्थित, आणि त्याच्यावरती हा पुढच्या भागाचा मध्य बरोबर ठेवायचा. सरळवर सरळ ठेवायचं. आणि आता तुम्ही पुढं मी काय करते ते बघा व्यवस्थित. व्यवस्थित बघणारीला टोपी नक्की बनवता येईल. व्हिडिओमधलं जर काही समजलं नाही तर तुम्ही थोडंसं मागं जाऊन बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. सरळवर सरळ ठेवलं आहे आणि मघाशी आपण जिथं टिप मारून घेतलेली तिथंच बरोबर आपल्याला कॅनव्हास दिसतंच. आपल्याला टिप कुठून मारायची आहे ह्याच्यासाठी अस्तराच्या आतून आपलं कॅनव्हास दिसतं, आणि तसंच आपण टिप मारून घेतली आहे बघा. जी टिप मघाशी मारली ना मी म्हटलं खुणेसाठी, ती टिप आत्ता आपल्याला इथून दिसतच असते. बरोबर त्या टिपेवरून मी टिप मारली आहे. सुरुवात आणि शेवट फिक्स केला आहे. आता डबल टिप मारून घेऊयात, कारण आपल्याला हे उलटं करताना फाटू म्हणजे असं उसवू शकतं. आणि आता कडेचं एक्स्ट्राचं जे काहीही कापड आहे ते मी कापून घेते आहे. जिथं जिथं कोण आले तिथं आठवणीनं चटके मारूनच घ्यायचे. आता ह्या टोपीला असं त्रिकोण आहे बघा, तो आता पलटी करून घ्यायचा. हा त्रिकोण उलटा करणं म्हणजे जिथं कोण आलाय तो व्यवस्थित उलटा केला तरच तुमची पगडी, ज्याला आपण म्हटलंय मल्हारी पगडी, ती अगदी प्रॉपर मल्हारी पगडी दिसणार. नाहीतर ती टोपी काही खास दिसणार नाही. तुम्हीच विचार करा किती नाजूक गोष्ट आहे ही. छोटं बनवणं म्हणजे खरंच खूपच मेहनतीचं काम आहे. दिसतं तितकं सोपं नाही, आणि करायला गेलं की खूप आनंद देणारं असं हे आहे. पण करताना खूप काळजीपूर्वक करा, नाहीतर दुसरं काही नाही होणार. तुमचा तेवढं कापड वाया जाईल, थोडीशी मेहनत वाया जाईल. गेली तर गेली. परत प्रॅक्टिस सुरू करा. व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा. लगेच ऑर्डरच्या फंदात पडू नका. सुरुवातीला प्रॅक्टिस भरपूर करा, नंतर ऑर्डर घ्या. आधी स्वतःच्या घरातल्या देवांना खूप छान छान वस्त्र शिवून द्या. तुम्हाला जर माझ्याकडं ऑर्डर द्यायची असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती मी देते. त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर बुकही करू शकता. आता ही आपली टोपी तर तयार झालेली आहे. तरीही टोक जे काहीही राहतं ते काढायला भरपूरच मेहनत घ्यायला लागते. ते टोक जितकं काढता येईल तितकं काढायचं. आणि आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. पुन्हा एकदा तेच डेकोरेशन हे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून करू शकाल. मी आता मोत्याची लढ लावून करते आहे. कुणी इथं अर्धचंद्र लावून करू शकतं, कुणी खडे लावू शकतं, कुणी आरसे लावू शकतं. पण मी आरसे शक्यतो लावत नाही, कारण की आरसे मला कुठं छोटे आरसे ते निघले खराब वाटतं, फुटला खराब वाटतं, काही म्हणजे जे टिकेल. माझे पार्सल आता हे बघा गुजरातचं पार्सल आहे. अजून एक मला तर आठवण, पण मुंबईतलं एक सेम हीच ऑर्डर मुंबईतली ऐकायची आहे. भायखळा काहीतरी आहे, आठवत नाही आहे मला एक्झॅक्ट. तर आता हे लांब जातात, त्यामुळं कुरिअरमध्ये कसं पण फेकतात, काही पण करतात. त्यामुळं मी काळजीही घेते की कुरिअरमधून जाताना फुटणार नाही, त्याचे खडे निघणार नाहीत. असंच डेकोरेशन मी करून देते. आता ही मोत्याची माळ ही काही फुटत नाही, काहीही होत नाही, आहे अशीच राहते. आणि मोती पण चांगल्या क्वालिटीचे आहेत, त्यामुळं धुतलं तरी काहीही होणार नाही. तुम्ही बघाल तर प्रत्येक माझं वस्त्र हे तुम्ही धुवून सहज वापरू शकाल असं आहे. ही मोत्यांची लढ तुम्ही डबलही करू शकता, किंवा अजून तुमच्या क्रिएटिव्हिटीनं मोत्याच्या ऐवजी जी स्टोन चेन असती ती लावू शकता, किंवा बॉल चेन येते आरी वर्कमध्ये असती बघा, ती लावू शकता,
किंवा त्याच्याशिवाय ती नाही लावली, त्याच्यावरनं छोटे 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 खडे लावले तेही चालू शकतं. तुमच्याकडं जे साहित्य असेल त्या साहित्यामध्ये करा. सुंदर असा ड्रेस तयार होत आला आहे. मोती ओवण्याचं काम माझं सुरू आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडली का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओमधलं काही कळलं नाही का तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, जायच्या आधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ असं व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तर खूप एन्जॉय केली ही टोपी. तुम्हीही बनवा आणि आनंद घ्या. चला, पटापटा काम करते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.